नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 27 आणि 28 तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। गारपिटीबद्दल सुद्धा आज आपण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, सगळ्या गोष्टी समजून येईल। राज्यामध्ये येत्या 48 तासामध्ये म्हणजे 26 तारखेला कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे, संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवस मावळाच्या वेळेला। त्यानंतर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आणि दुपारनंतर काही ठिकाणी 4-5 वाजता वातावरणाला हलक्या सरींना सुरुवात होते। सुरुवातीला हा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा कव्हर अप करतोय। यामध्ये टक्केवारी प्रत्येक तालुक्यामध्ये 10-5 ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता आहे। पण त्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती ही 27 तारीख मध्यरात्रीपर्यंत मध्यम पाऊस पडणारी तारीख आहे। पाऊस म्हटलं की सगळ्यांना वाटतं की आता आमच्या शेतात पडेल का, तर अशी शक्यता नाहीये। मागे जी काय तुम्हाला व्हिडिओ दिला आहे की 21-22 जानेवारीला जसा राहील त्याच्यापेक्षा 10 ते 15% वाढ आहे। म्हणजे एकंदरीत तो 1%-2% जरी हलक्या सरी कुठे मोठे झाल्या असल्या तर याच्यामध्ये 25% वाढ होताना दिसते आहे। यामध्ये परिस्थिती एवढी गंभीर नाही जेवढे गंभीर सांगितलं जाते, त्यामुळे तिथे देखील लक्ष देणं कमी करा आणि विशेष करून एका गोष्टीकडे फोकस करा। म्हणजे आता यामध्ये गारपीट कशी राहील किंवा यामध्ये पावसाचं प्रमाण कशा स्वरूपात राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। तर लक्षपूर्वक ऐका। हे बघा, सांगली, सोलापूरला, कोल्हापूर ठिकाणी बारीक सारीक, तर सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये मध्यम ते दमदार पावसाची हजेरी जी लागणार आहे ती बंगालच्या उपसागरांमध्ये निघालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यापासून कर्नाटकमध्ये मजल मारते। कर्नाटक पूर्णपणे ढगाळलेल्या वातावरणाच्या छायेत आहे। मराठवाडा आणि विदर्भ सुद्धा 27 तारखेला पूर्णपणे सूर्यदर्शन कमी करणार किंवा 1-2 तासासाठी असणार आहे। यामध्ये पाऊस जर राहिला तर अहिल्यानगर, बीड जिल्हा, सोलापूर, धाराशिव पट्टा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर बरोबरच छत्रपती संभाजीनगरचाही समावेश जास्त आहे। मग पावसाचं प्रमाण ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यात राहील किंवा अनेक जिल्हे कसे राहतील हे देखील आपण बघणारच आहोत। तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड जिल्ह्यामध्ये वातावरणाची क्रिया थोडी जास्त आहे, त्यामुळे पेंडवणी पावसाचे अपवाद अनेक ठिकाणी घडतील, त्यामुळेच पाणी देणं टाळण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्यानंतर या पावसाची मजल बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार तर हलक्या पावसासाठी राहणार आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, वाशिम जिल्हा, हिंगोलीचा समावेश मोजक्या ठिकाणी पावसाचा राहील। यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची मजल राहणार आहे। पुण्यासाठी आणि नाशिकसाठी काही अपवाद आहे का, तर लक्षात ठेवा। पुणे जिल्हा हा अनेक ठिकाणी दमदार हजेरीसाठी आहे, पण पाऊस हा सर्वदूर नाही। अनेक ठिकाणचा अर्थ असा होतो की 10 ते 15 गावांना पेंडवणी आणि बाकी ठिकाणी पत्रावून पाणी ओघळलेलं असं आहे। गारपिटीबद्दलही तुमचा प्रश्न आपण घेणारच आहोत। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण, धुळी-धुकं, वाऱ्यामुळे ते पाऊस टिकेल याची गॅरंटी खूप कमी आहे, पण तिथल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला जे काही नियोजन करायचं असेल ते करू शकता। कांदा हा सर्वाधिक आर्थिक खर्चिक पीक आहे, त्यामुळे ते झाकूनच ठेवा, जास्त काही धोका तुम्हाला नाहीये। धुळे जिल्हा, जळगाव, नंदुरबार, शहादा जिल्हा जी काही शहादा आणि हा जो काही भाग आहे नंदुरबार, या भागामध्ये किरकोळ असा पाऊस होईल, जास्त काही ताकद नाही, पण तरी सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा झाकूनच ठेवायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्यानंतर परिस्थिती आहे नांदेड, लातूर या भागांचा समावेश। यांना थोडा उशिरा होईल, पण होईलच, काही मोजक्या भागांमध्ये होईल। आणि एकंदरीत गारपिटी संदर्भात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, गारपिटीची एवढी मोठी मजल नाहीये, जी मजल मोठी म्हणजे तुमचं खूपच नुकसान केलेलं असं। कुठे मोठे बोरावाणी, हरभऱ्याच्या जानेवारी रात्रीच्या वेळेला दिवस मावळता हा पाऊस होऊ शकतो आणि तो 5 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, जसा की नाशिक क्षेत्रामध्ये 1-2 ठिकाणी झाला होता 2 जानेवारीच्या आसपास, अशीच मजल आहे। संपूर्ण महाराष्ट्रात गारपीटचं षड्यंत्र जर पाहिलं आपण तर 1-2 ठिकाणीच अपवाद आहे किंवा 7-8 ठिकाणी होईल। निसर्गाचं षड्यंत्र नसतं, पण तरीही सुद्धा आपण 7-8 ठिकाणचे अपवाद सांगतोय। त्यामध्ये जिल्हे कोणते राहू शकतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर बघा, अहिल्यानगर, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बुलढाणा जिल्हा,
त्यानंतर जालन्यात तुरळक ठिकाणी 1-2 तालुक्यामध्ये समाविष्ट आहे आणि इकडे खाली अकोला अमरावतीचा समाविष्ट आहे. जोपर्यंत गरमीची लेवल अधिक तीव्र होत नाही तोपर्यंत गाडीचा आकार देखील मोठा होत नसतो. वातावरणात थंडी आणि गारवा असेल तर वातावरणाच्या गारपिटीचा तुम्ही विसर करून टाका, कारण की गारवा असलेल्या ठिकाणी गारपीट शक्यतो कमीच राहते. अशा प्रकारची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. मग आता हे वातावरण राहील किती दिवस, हा अनेक शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न होता आणि आणखीन काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकता. तर बघा 26 तारखेला हे वातावरण जे आहे ते ऍक्टिव्ह होते दक्षिण महाराष्ट्रापासून उत्तरेकडे, म्हणजे जवळपास हे वातावरण पूर्णपणे छत्रपती संभाजीनगरकडे डायव्हर्ट होते. वाऱ्याची गती जास्त आहे. वाऱ्यामुळे काही अनेक भागामध्ये सांगली सोलापूरचा पाऊस जो सांगितलाय मी सुरुवातीला तो देखील कमी होऊ शकतो. त्यामध्ये जास्त काही त्रासदायक वातावरण नाही, पण दिवस मावळता 4-5 वाजता वातावरण थांबल्यामुळे 1-2 ठिकाणी हा अपवाद आहे. 28 तारखेला हे वातावरण पूर्णपणे MP जिकडे आपण नागपूर वगैरे भाग म्हणतो त्याच्या उत्तर साईडला खूप लांब तिकडे पाऊस हा जाऊ शकतो आणि 28 तारखेपासून वातावरण हे पूर्व पदावरती येऊ शकतं. 29 तारखेला वातावरण पुन्हा ढगाळ होणार आहे, म्हणजे असं 2 दिवसाचं 3 दिवसाचं टपी एरिया बनतो आहे. त्यानंतर 30 तारखेला सुद्धा वातावरण सामान्यतः ढगाळ आहे. मात्र तुम्हाला जे काही मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की धुळीचं षडयंत्र जे आहे ते एकंदरीत महिना शेवटपर्यंत राहण्याची शक्यता दाट आहे. जरी माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा लक्षात ऐका. तर जे काही राज्यामध्ये वातावरण खराब होणार आहे त्यामध्ये बेळगाव, कर्नाटक याचा समावेश थोडा जास्त आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर पासून धाराशिव पर्यंत या वातावरणाची क्रेज वाऱ्यामुळे टिकली तर जास्त राहू शकते, म्हणजे पेंडवणीपर्यंत जाऊ शकते. गारपिटीची शक्यता इथे तरी नाही. पण या वातावरणामध्ये वारे तुम्हाला 3-4 वाजेपर्यंत जर जास्त राहिले तर हे वातावरणाचे वारे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरकडे ट्रान्सफर होऊ शकतात आणि तिथनं छत्रपती संभाजीनगर मार्गे बुलढाणा. मग नाशिक क्षेत्रासाठी जास्त धोका का नाही, कारण की वाऱ्याची क्रेज जी पाहिली तर तिथे ते वातावरण सरकत नाहीये. आता काळजी काय करायची, उपाययोजना काय करायच्या हे लक्षात ठेवा. अनेक शेतकऱ्यांच्या तुरी काढणं चालू, निश्चिंत राहा, घाबरू नका. हे वातावरण फक्त बारीक सारीक पत्रावून पाणी ओघळापुरतं आहे. 1-2 ठिकाणी ठीक आहे अपवाद घडतील पेनवणी, त्यामुळे सांगतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा गोळा करून झाकून ठेवा. पाहिजे असं तर 2 दिवस ते कामे स्टॉप ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नंतर तुम्हाला 28 तारखेपासून चान्स मिळणार आहे. त्यानंतर ज्यांनी खळदळे केले, भुसा वगैरे असेल, जनावरांचा चारा असेल तो सुद्धा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावा. जास्त मोठी सिस्टम नाही. तर त्यानंतर विषय असा येतोय की बऱ्याच शेतकऱ्यांची तूर काढून पडली, एक मोठी चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे. तर त्यांनाही विनंती आहे, तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की ह्या वातावरणामध्ये जरी पेंड्या भिजल्या की 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा जरी पडून भिजल्या तरी नुकसान करणारी कंडिशन मोठी नाही, हे देखील लक्षात ठेवा. आणि ह्या वातावरणाचा असा आढावा आहे. आणि एकंदरीत ही परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आहे. आपला उद्या रिपोर्ट येतो आहे गारपीट संदर्भात, मार्च आणि एप्रिल संदर्भात, ते देखील आपण ऐकूयात. जरी रिपोर्ट 25 तारखेला आला, जर माझ्याकडनं सांगण्यात आला 1 दिवस लेट झाला तर 26 तारखेला तुम्हाला तो कन्फर्मरित्या सांगण्यात येईल. अधिक माहिती आणि आणखीन काही माहिती असेल तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि जे काही आपण सोशल मीडियाचे लाईव्ह आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सांगितले आहेत त्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करून तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला आज संध्याकाळी लाईव्ह तो पाहायला मिळणार आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.